सागरी प्रवाह या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आपण बघूया की खोलवर वाहणारे सागरी प्रवाह. बरोबर. तर 500 मीटर पेक्षा खोलीवरील जलामध्ये देखील प्रवाह असतात. म्हणजे इतक्या जर आपण खोलामध्ये जर गेलो तर तिथे सुद्धा प्रवाह असतात. मग त्यांना खोल पाण्यातील प्रवाह असं म्हणतात. काय म्हणतात? खोल पाण्यातील प्रवाह. म्हणजे आपण खाली आपल्या 500 मीटर पेक्षा जरी एवढ्या अंतरावर जरी आपण खोलामध्ये गेलो तरी तिथे प्रवाह हे असतात. तर हे प्रवाह काय करतात? तर सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागातल्या पाण्याच्या तापमान आणि घनतेतील तफावतीमुळे तयार होतात. कारण महासागरामध्ये खूप उलथापालथ चालत असते. त्याच्या पोटात काय नाहीये आणि काय आहे हे तुम्हाला मला अंदाजच आपण करू शकणार नाही. इतकं त्याच्यामध्ये सगळ्या घडामोडी होत असतात. काही तापमान बदलत असतं, किती वस्तू त्याच्या पोटात आहेत, किती प्रकारचे जीव, मासे, म्हणजे तेच जीव म्हणजे सगळ्या प्रकारचे मासे, म्हणजे त्याच्यामध्ये कधी घनतेमधल्या ह्याच्यामध्ये फरक पडतो, कधी कमी जास्त, चढ उतार सगळी तफावती होत असतात. याला उष्णता आणि क्षारता अभिसरण म्हटलं जातं. आणि हे प्रामुख्यानं आपल्याला महासागराच्या तळापर्यंत वाहणारे प्रवाह आहेत. हे सागर जलाच्या पृष्ठभागाखाली नद्यांप्रमाणे सतत वाहत असतात. कशाप्रमाणे? नद्यांप्रमाणे. जर तुम्ही आकृती आपल्या पाठ्यपुस्तकातली 5.5 बघितली तर तुम्हाला ते दिसेल. पुढे बघूया की वेगवेगळ्या भागातलं हे पाण्याचं तापमान हे खोल सागरी प्रवाहामागचं मोठं कारण आहे. लक्षात घ्या, नीट लक्ष द्या आता माझ्याकडे. आता आपण एकत्रपणे अजून लक्ष देऊया. बघूया. तर हे बघा, वेगवेगळं भागातलं पाण्याचं तापमान हे सुद्धा त्या समुद्रातल्या प्रवाहामागचं एक कारण असतं. म्हणजे काय? तर गरम झालेल्या पाण्याची क्षारता ही कमी असते आणि पर्यायाने घनता ही कमी असते. असं पाणी काय होतं? पृष्ठभागावर येतं आणि गार पाण्याची घनता ही जास्त असल्यामुळं ते सगळ्यात खाली जातं. पुढे बघूया, एक खोल सागरी प्रवाहाचा असा एक नकाशा आपण इथं बघतोय. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर पूर्ण सागरी प्रवाह कसे असतात ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय. अर्थात ही आकृती आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे. तुम्ही नीट निरीक्षण करून ह्याच्यामध्ये काही तुम्हाला काय दिसतंय तर पिवळ्या रंगामध्ये काय रंगवलेलं आहे ते कमी दाबाचे आणि जास्त दाबाचे तरंग कुठे आहेत हे तुम्ही सगळं तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवायचंय. बरोबर. पुढे जाऊया. आता या हालचालीमुळे प्रवाह निर्माण होतात. तर साधारणार्थ ग्रीनलँड आणि युरोपीय खंड हे यामधल्या भागामध्ये पृष्ठीय जल हे जास्त खोलीकडे वाहत जातं. तसंच हे जल खोलीवरूनच म्हणजे हे पाणी अटलांटिका या खंडापर्यंत जातं आणि मग तेथून पुढं या जलाचं उद्धरण होत हे सागर पृष्ठाकडे होतं. अशा तऱ्हेने संपूर्ण सागर जलाचं हे पुनर्वितरण घडत असतं. बरोबर. मग असं पुनर्वितरण घडण्यामध्ये जवळजवळ 500 वर्षाचा कालावधी लागतो. किती? 500 वर्षाचा. आणि मग अशा या तऱ्हेच्या हालचालीला वाहतूक पट्ट्यावरून होणारी हालचाल असं सुद्धा संबोधलं जातं. कळलं? जसा आपला समुद्र खोल आहे ना, तसाच विद्यार्थी मित्रांनो त्याची रहस्य सुद्धा अशी खोल आणि समजण्यासारखी आहे. बघा काय काय त्याच्या पोटामध्ये असतं आणि कसं कसं त्याच्या पाण्याचे हे बदल होत असतात आणि कशा रीतीने ह्या घडामोडी होत असतात ते आपण आता शिकत आहोत. त्याच्यानंतर आपल्याला एक छोटीशी फीत आहे, माहित आहे का तुम्हाला? अर्थात ती तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये वाचा. मी आपल्याला तुम्हाला थोडस बघण्यासाठी म्हणून इथं ती ठेवलेली आहे आपल्या उपक्रमामध्ये. पुढे जाऊया. खोल सागरी प्रवाहाचं महत्व. ह्याच्यामध्ये आपले मुद्दे आता आपण स्पष्ट करूया.
की उष्णता व क्षारता यांनी प्रेरित झालेल्या अभिसरणामुळे सागरी जलाची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हालचाल होत असते. ह्याच्यामध्ये आपला मुद्दा आपण स्पष्ट करूया की उष्णता व क्षारता यांनी प्रेरित झालेल्या अभिसरणामुळे सागरी जलाची प्रचंड मोठ्या प्रमाणात हालचाल ही होत असते. आलं लक्षात? आणि मग या अभिसरणातूनच आपण संपूर्णपणे हे समुद्रातलं जे पाणी आहे ते पृष्ठभागापासून तळाकडं आणि तळाकडूनच पृष्ठभागाकडं हे असं हलवलं जातं. आलं लक्षात की अभिसरणामधून समुद्राचं पाणी कुठून कुठं हलवलं जातं. मग त्याच्यानंतर पृष्ठीय भागातील काही उष्ण असं गरम पाणी ते तळाकडं, तर तळाकडचं पोषक द्रव्यांनी समृद्ध असलेलं थंड असं पाणी पृष्ठाकडं नेलं जातं. अशा या घडामोडी होत असतात. आता छोटीशी फीत आहे, तर ती तुम्ही अर्थात वाचायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय समजतं नाही याची नोंद तुम्ही आपल्या वहीमध्ये जरूर 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 करा. बरोबर? पुढे जाऊया. आता आपला प्रश्नोत्तरांचा विभाग. खोलवर वाहणारे सागरी प्रवाह यावर तुम्ही सविस्तरपणे लिहायचं आहे. त्याच्यानंतर सागरी प्रवाहाचं महत्व काय आहे ते पण लिहायचं आहे. बरोबर? त्याची व्याख्या लिहायची, ती वेगळी आहे, आणि त्याचं महत्व म्हणजे उपयोग काय आहे ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागाकडे जाऊया.